नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज डिनरसाठी मोड आलेल्या मुगाची भाजी करण्याचा विचार आहे आणि त्यासाठी मी सकाळीच मूग भिजवले होते आणि जस्ट 5 ते 6 तासांसाठी मी ते चाळणीवर निथळायला ठेवले आणि आज संध्याकाळी पाहिले तर असे सुंदर भरपूर सारे मोड त्याला आलेले आहेत। आणि हे पाहून मला एक गोष्ट आठवली जी मला तुमच्याशी शेअर करायची आहे। तर जेव्हा मी युरोपमध्ये होते तेव्हा ह्या गोष्टी खरंच खूप अवघड होत्या, कारण तिथल्या थंड वातावरणामुळे आपल्या कडधान्यांना मोड येणं हे हार्ड टास्क होता, कारण यांना उष्ण वातावरण लागतं मोड येण्यासाठी। तर तिथल्या थंड वातावरणामुळे मुगाचं तरी त्यातल्या त्यात ठीक आहे, पण मटकी किंवा जे बाकीचे कडधान्य आहेत जे थोडेसे हार्ड आहेत त्यांना मोड आणण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागायची। कधी कधी त्या प्रोसेसमध्ये 3-4 दिवस निघून जायचे आणि तोपर्यंत थोडे मोड यायचे, स्पेशली मटकीबद्दल थोडे मोड यायचे, किंवा कधी कधी त्या प्रोसेसमध्ये 3-4 दिवसात ती मटकी चिकट व्हायची आणि मग ती फेकून द्यावी लागायची। त्यामुळे खूप वाईट वाटायचं की जी गोष्ट भारतात इतकी इझिली होते, इझिली जमते, ती इथे इतका वेळ घेते आणि इतका वेळ घेऊनही त्याचे परिणाम हवे तसे मिळत नाही। तर तुम्ही म्हणाल की बाकीचे प्रयत्न ट्राय केलेस का? तर हो, मी कुकरच्या भांड्यात ठेवून पाहिली होती, मी पत्राच्या डब्यातही इव्हन ट्राय केलं होतं की उष्णता जास्त लागेल आणि मग त्याला मोड येतील, पण काहीही उपयोग झालेला नाही। आणि इव्हन मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा ठेवले होते, पण तरीही उपयोग झाला नव्हता। तर ही गोष्ट मला इथे तुम्हाला सांगावीशी वाटते। इव्हन इडली डोस्याचं जे बॅटर होतं ते सुद्धा फर्मेंट व्हायला थंडीत खूप वेळ लागायचा, स्पेशली नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी। तर ह्यामध्ये ते फर्मेंट व्हायला पण 2-2, 3-3 दिवस लागतात। तर ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती। आणि त्यातच मला एक नवीन आयडिया आठवली, जर आपण युरोपात हा बिझनेस सुरू केला की फक्त मोड आलेल्या कडधान्य मिळण्याचं एकमेव ठिकाण, तर नक्कीच आपलं स्टोअर खूप वेगात धावेल असं मला वाटतं। तर जर तुम्ही युरोपात असाल तर ह्याबद्दल विचार करा। तर भेटूया असंच काहीसं नवीन घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।